वातावरण जे आहे ते बदलण्यासाठी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं। कारण पेरेंट्स लोकांना पण खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा की त्यांची मुलं कुठल्या वातावरणामध्ये पेपर देणार आहेत। तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाहीये। सर्व जाडमट लागलेलं आहे। बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, प्लास्टिकचे ग्लास पडलेले आहे, साफसफाई केलेली नाही आहे। मी वर्षा सोनवणे काउन्सिलर आहे आणि आता मी माझ्या मुलीला पेपरला सोडवायला इथे आलेली आहे। 12वीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूल सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिला पण अनुभव आलेला आहे। माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती, तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, तिथे फुटलेल्या अस्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे। मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा, आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो, आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी। आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाहीये की अस्वच्छता याच्यामध्ये नेहमीच बघायला मिळते। आणि मला असं वाटते की हे वातावरण जे आहे ते बदलण्यासाठी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं। कारण पेरेंट्स लोकांना पण खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा की त्यांची मुलं कुठल्या वातावरणामध्ये पेपर देणार आहेत। तर मला एक नम्र विनंती आहे माझी की सर्व पेरेंट्स लोकांनी पण ह्या गोष्टीचा फॉलोअप घ्यावा आणि प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आपलं उद्याचं भविष्य जे मुलं आज इथे पेपरला द्यायला ते चांगल्या परिस्थितीत त्यांना वातावरण मिळावं ह्याची काळजी प्रशासनाने घ्यावी, एवढीच नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी अमोल कलाल। माझे पाल्ले इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे 12वीचे। तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाहीये, सर्व जाडमट लागलेलं आहे। बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, प्लास्टिकचे ग्लास पडलेले आहे, साफसफाई केलेली नाहीये। मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाहीये, कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाहीये, पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाहीये। तर प्रशासनाने म्हटलं म्हणजे याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या पेपरला म्हटलं म्हणजे सगळ्या सुविधा म्हटलं म्हणजे मुलांसाठी करण्यात याव्या। धन्यवाद। स्पीड न्यूज भारत।